यानंतर बातमी कर्नाटकातून येते। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून रात्री अटक करण्यात आली आहे। कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली जात असल्याचं कळतंय। बेळगावात 22 कार्यकर्त्यांना रात्री पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचं कळतंय। विलास अध्यापक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विलास, काय अधिक घडामोडी घडतात बेळगावात? 1 नोव्हेंबरला जो मराठी भाषिकांनी कर्नाटकच्या राज्योत्सव दिनी जो काळ्या दिनाच्या दिवशी भव्य फेरी जी काढली, त्याच्यामुळे कन्नड संघटना आणि कर्नाटक सरकार हे दोघेही बिथरून गेलेले आहेत। मराठी भाषिकांनी जी एकजूट दाखवलेली आहे त्याच्यामुळे कर्नाटक सरकारच्या पायाखालची वाळू तर सरकलेली आहे। शिवाय कन्नड संघटनाही बेळगाव आणि परिसरामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहेत। त्याच्यामुळे जे फेरीमध्ये तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्याच्यामध्ये एक घोड्यावर स्वार तरुण हातामध्ये एअर गन घेऊन ठाकूरच्या वेशामध्ये सहभागी झालेला होता। तर बंदूक हातामध्ये घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। काल एकूण 6 महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अटकेत घेण्यात आलेले आहेत। 22 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे बेळगावमध्ये।